मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आंदोलनास आता गावागावातून पाठिंबा मिळतोय। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, भगवान मेदनकर, कुशल जाधव आणि अन्य पदाधिकारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका मांडली। 29 तारखेचं जे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मुंबईच्या आझाद मैदानावर आजपासून जे चालू झालेलं आहे, त्या उपोषणाला महाराष्ट्रभरातले सर्व मराठी माणसं 6 कोटी मराठा त्या ठिकाणी मुंबईत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे। सगळ्यांनाच एकाच वेळी जाणं शक्य नाही म्हणून दादांचा ज्याप्रमाणे आदेश होता की आपल्या 5000 लोकांची परमिशन आहे आझाद मैदानावर, त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी आझाद मैदानावर 5000 लोकांनी जमायचं आहे। जय शिवराय। महाराष्ट्रामध्ये गेले 3-4 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आंदोलन चालू आहे विविध मागण्यांकरता, त्यापैकी एक प्रमुख मागणी म्हणजे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे। परंतु पाठीमागच्या वेळीसुद्धा शिंदे सरकारमध्ये असताना शिंदे सरकार त्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आणि वाशिममधून पाठीमागे आले सर्व मराठा त्यांच्यावरती विश्वास ठेवून सरकारवरती, परंतु त्या सरकारने समाजाचा विश्वासघात केला। आता मनोज जरांगे पाटलांनी थेट इशारा दिल्यामुळं आझाद मैदान गाठलेलं आहे, परंतु पेट नव्हता। परंतु आता तिथं मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, त्यांना कुठलंही सरकार कुठला कायदा उठू शकत नाही, कारण त्यांना तिथून उठण्याचा प्रयत्न केला तर जे आम्ही गावाकडं जे मराठे थांबलेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करून टाकतील। मनोज जरांगे तिथं कुठल्या प्रकारचा धोका झाला किंवा तिथं उठण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो निश्चितपणे महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज, उर्वरित मराठा समाज हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्यात अग्रेसिव्ह भूमिका ही खेड तालुक्याची राहील, कारण इथून पाठीमागे तुम्ही बघितलेला इतिहास, खेड तालुक्यामध्ये जे आंदोलन होतं ते महाराष्ट्रभर जातं। त्या पद्धतीने पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं 1 दिवसाचं आंदोलन त्यांनी मोडीच काढण्याचा प्रयत्न केला, तर त्या सरकारला आम्ही आमच्या जागेवर बसून त्यांना आम्ही धडा शिकवू।